कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत लढत होणार असली तरी इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे तसेच मतदारसंघ कोणत्या पक्षाला जाणार याचे उत्तर मिळेना झाले आहे. विधानसभेच्या उमेदवारीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीत भाऊबंदकी सुरू झाल्याचे चित्र दिसतंय. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघापैकी कोल्हापूर उत्तर हा महत्त्वाचा मतदारसंघ असून या मतदारसंघात कोल्हापूर शहराचा समावेश आहे. काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र काँग्रेसमधील इतर नेत्यासह मित्र असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व शिवसेना ठाकरे गटानेही या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. काँग्रेसकडून विद्यमान आमदार जयश्री जाधव पुन्हा एकदा इच्छुक असून त्यांनी पुन्हा जोरदार तयारी सुरू केली आहे. तर आमदार सतेज पाटील यांचे निकटवर्तीय शारंगधर देशमुख हेही मैदानात उतरले आहेत. त्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं जोरदार शक्तीप्रदर्शन केले. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती व मधुरिमाराजे छत्रपती यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून व्ही. पाटील इच्छुक आहेत, तर ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख संजय पवार यांचं नाव चर्चेत असून हा मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीमधून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने या मतदारसंघावर दावा सांगितला असून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासाठी शिंदेसेना आग्रही दिसते. भाजपमधून सत्यजित उर्फ नाना कदम मैदानात उतरले असून त्यांनी प्रचाराला प्रारंभ केलाय. मात्र भाजपकडून खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक तसेच महेश जाधव इच्छुक आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपकडे जाणार की शिंदे गटाकडे राहणार हे महत्त्वाचे ठरणार असून त्यानंतरच उमेदवारी निश्चित होणार आहे. एकंदरीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीत निर्णयाचे घोडे अडले असून उमेदवारीचे कोडे कधी सुटणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल. गोकुळ सोबत गोकुळ.